नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची गराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गुंजा ही आपल्या रूममध्ये थोडंसं तिला डुकला लागल्यामुळे झोपी गेलेली असते। तर तेथे कबीर हा तिच्या औषधांची फाईल घेऊन येतो आणि गुंजाला म्हणतो की चांगलं आहे, अभ्यास करायचा सोडून आता मात्र झोपली आणि जेथे हात वापरायचे नाही तेथे हात वापरत असते, रांगोळी काढण्यासाठी, काम करण्यासाठी। तेव्हा कबीर तिला त्या फाईलवरचे नाव वाचण्यासाठी सांगतो। तेव्हा गुंजा म्हणते की सिटी हॉस्पिटल, तो की तुझी परीक्षा घेत नाही, औषधं संपलेली आहे, ते सांगणार कोण? गुंजा म्हणते की मला एकदम पहिलवानासारखे बरे वाटते। तर कबीर विचारतो की कोणी ठरवले ते? तुला बरे आहे की नाही? 12वीच्या परीक्षेचा अजून पत्ता नाही आणि लगेच स्वतःला डॉक्टर समजायला लागली का? गुंजा म्हणते की साहेबा, ती दवा दारू मला लई झाली, लई कंटाळा यायला लागलाय, एवढ्या मोठ्या गोळ्या असतात त्या मला खायला नाही आवडत। तर कबीर म्हणतो की अच्छा, म्हणजे बंदुकीच्या गोळ्या खायला आवडतात? तेव्हा कबीर गुंजाच्या हातामध्ये आठवड्याभरच्या गोळ्या देतो। तर गुंजा थँक्यू बोलते। तर गुंजा ही आपल्या अंथरुणाच्या उशाशी ठेवते। तर कबीर म्हणतो की उशाशी ठेवल्याने त्या पोटात आपोआप जाणार का? आणि आत्ताच्या आत्ता त्या माझ्यासमोर गोळ्या घे, म्हणून कबीर त्या गोळ्या पुन्हा त्याच्याकडे आणण्यासाठी सांगतो आणि त्यातील एक गोळी गुंजाला काढून देतो। गुंजा तोंड वाकडे करत ती गोळी खाते आणि कबीरला म्हणते की घेतली आता? तर कबीर म्हणतो की गुड, आणि ते गोळ्याचं पॉकेट पुन्हा गुंजाच्या हातात देतो आणि आता पिंगत पिंगत असे झोपण्यापेक्षा आणि अभ्यास करण्यापेक्षा एकदाची झोपी जा आणि एक काम कर, ते पुस्तक आहे ना ते उशाशी ठेव, म्हणजे डोक्यामध्ये काही शिरते का ते बघ। तर गुंजा ही कबीरकडे बघून हसते आणि कबीर हा ती फाईल घेऊन आपल्या रूममध्ये जात असतं। तर मधू ही कबीरला गुंजाच्या रूममधून निघताना पाहते आणि विचार करते की आता या वेळी कबीर गुंजाच्या रूममध्ये काय करत असेल। कबीर आणि गुंजा, आणि नाही, माझे संस्कार असे वाया जाणार नाही, कबीर असे काही करणारच नाही असा विचार करू लागते। लवकरात लवकर मला या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायला पाहिजे, मी असे माझ्या घराच्या पावित्र्याचा भंग होऊन देणार नाही। तर इकडे गुंजा ही मग कबीरच्या बोलण्याची तिला हसू येत असते की पुस्तकही डोक्याची ठेव, आपोआप डोक्यावर म्हणजे शिरेल, आणि त्या गोळ्याकडे ती बघत असते। तर इकडे मृण्मयी ही कबीरचा शर्टही काढत असते आणि तिला कबीर सर्वेश्वरला जे काही बोललेले असतो ते क्षण आठवतात आणि ती खुश होत असते। तेवढ्यात कबीर फ्रेश होऊन बाहेर येतो। तर मृण्मयी म्हणते की कबीर, आज तू हा टी शर्ट घाल, तुला छान दिसेल। तर कबीर खुशून हो बोलतो। मृण्मयी मात्र कबीरकडे हसून बघत असते। तर कबीर विचारतो की काय झाले? तेव्हा मृण्मयी सांगू लागते की कबीर, तू काल बाबांना काय सांगितले की आपल्या दोघांमध्ये जे काही झाले ते आम्ही सांभाळून घेऊ? तर कबीर म्हणतो की हो, मग मी काही चुकीचं बोललो का? तेव्हा मृण्मयी ही कबीरच्या अंगावरील टॉवेल घ्यायला लागते। तर कबीर म्हणतो की काय करतेस, आणि मृण्मयीचा हात धरतो। तेव्हा मृण्मयी म्हणते की अरे, केस पुसून दिले असते आणि आपल्या म्हणजे मध्ये व्यवस्थित जर काही व्हायचे असेल तर कुणाला तरी एकाला पाऊल पुढे टाकावे लागेल। तेव्हा कबीरला मृण्मयीने जे काही सांगितलेले असते की डोंगरवाडीवरून आलेला कबीर पूर्णपणे माझा व्हायला हवा, ते क्षण आठवतात आणि त्याच वेळेस कबीरला गुंजाने जी काही ही काळ्या धाग्याची गाठ त्याला बांधलेली असते आणि ती नवऱ्याच्या रक्षणासाठी बांधलेली आहे, ती गाठ मात्र कधीही सोडू नका, सर्व काही गाठी सोडवा, हे सुद्धा क्षण त्याला आठवतात। तेव्हा कबीर हा मृण्मयी समोर बसतो। तर मृण्मयी प्रेमाने त्याचे केस पुसत असते आणि कबीर, लहानपणापासून तू असंच हट्टी आहे, तर लहानपणी तुला मी एकदा चॉकलेट दिले नव्हते, आत्तूने तुला एक अख्खं चॉकलेट दिले होते, तरी सुद्धा तुझे असे म्हणणे होते की आपण सर्व काही गोष्टी एकमेकांना शेअर करतो, मग तुला वाटत होते की मी सुद्धा माझ्यातील अर्ध चॉकलेट हे तुला द्यावे, आणि बापरे, तेव्हा तर तुझी मनधरणी करण्यासाठी मला किती प्रयत्न करावे लागले होते, खरंच तू खूप हट्टी आहेस। तेव्हा कबीरचे लक्ष त्या धाग्याकडे जाते आणि तो मुद्दा मृण्मयीला म्हणतो की अगं, माझे केस सुंकले, आता बाद झाले, म्हणून तो बाजूला जातो। परंतु मृण्मयी तो धागा बघते आणि कबीरला विचारते की कबीर, हा धागा तुला कोणी बांधला, कशाचा आहे? काल परवा तर कधीच काही नव्हते तुझ्या हातामध्ये, मग हा धागा कसला आहे आणि तू कधीपासून असे गंडे दोरे बांधायला लागलास आणि अशा गोष्टीवर सुद्धा तुझा विश्वास नव्हता, मग काय हे? तेव्हा कबीर म्हणतो की अगं काही नाही, साधा धागा आहे तो, आणि मी जरा चेंज करून येतो। तर मृण्मयी ही कबीरचा हात धरते आणि कबीरला म्हणते, तुझा या गोष्टीवर विश्वास बसायला लागला असेल तर माझी काही हरकत सुद्धा नाही, मी फक्त तुला इतकंच विचारते की हा धागा कसला आहे आणि तो कोणी कधी बांधला? कबीर मात्र काही उत्तर देत नसतो। तर मृण्मयी म्हणते की मी तुला इतका अवघड प्रश्न विचारला नाही, तू फक्त कोणी बांधला ते सांग।
तेव्हा कबीर हा मृण्मयीला म्हणतो की तुला छोट्या छोट्या गोष्टीवरून प्रश्न विचारण्याची सवय झाली। तेव्हा मृण्मयी सुद्धा म्हणते की कारण तुला सुद्धा सवय झाली की माझे सर्व प्रश्न हे टाळण्याची, आणि लग्न झाल्यापासून मी फक्त एकाच गोष्टीची वाट बघते की मला सर्व प्रश्नांची ही सरळ सरळ उत्तरं मिळतील। तेव्हा कबीर म्हणतो की 1 मिनिट, हा धागा साधा आहे, इतकं चिडण्याचं काही गरज नाही। मृण्मयी म्हणते की माझा प्रश्न सुद्धा साधाच आहे, हा धागा तुला कधी, कोणी आणि केव्हा बांधला? तेव्हा कबीरला सुद्धा राग येतो आणि खरंच तू इम्पॉसिबल आहे, तुला काय वाटते की हे असे चिडून रागाने बोलून तुला तुझ्या प्रश्नाची उत्तरं मिळणार का? म्हणून कबीर पुन्हा चेंज करायला लागतो, तर मृण्मयी पुन्हा त्याच्या हाताला धरून मला माझ्या प्रश्नाची उत्तर हवीत असे म्हणते, त्याशिवाय मी तुला जाऊन देणार नाही। तर कबीर हा लगेच बाजूला जातो आणि मला उशीर होतोय असे स्पष्ट शब्दात उत्तर देतो आणि तो आतमध्ये चेंज करण्यासाठी निघून जातो। तर मृण्मयी विचार करते की आज काही झाले तर कबीर तुला माझ्या प्रश्नाचे उत्तर हे द्यावेच लागेल। त्यानंतर इकडे मधु ही किचनमध्ये असते आणि तिला कबीर आणि त्या दोघांचे ती बोलल्याचे क्षण आठवतात। चहा ओतू जात असतो तरी मधुचे लक्ष नसते, कारण तिला तेच कबीर आणि गुंजाचे नातेचे सत्य आठवते। तिच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी येते आणि तेवढ्यात गुंजा येते आणि गुंजा चहावर जातोय म्हणून लगेच गॅस बंद करते आणि मधुला विचारते की आई तुमचं लक्ष कुठे आहे हो, तुम्हाला बरे तर नाही ना? म्हणून ती मधुच्या अंगाला हात लावते आणि ताप वगैरे काही आहे का असे चेक करते। तेव्हा मधु गुंजाचा हात बाजूला झिडकारून देते, तर गुंजा विचारते की आई काही दुखते का, काही खुपते का? तेव्हा मधु मनात म्हणत असते की इतके दुखते की सहन होत नाही आणि इतके खुपते की कुरूप होईल की काय याची भीती वाटते। तेव्हा गुंजा म्हणते की माझी आई मला कायम सांगत असते की माणसाने नेहमी नदीसारखं वाहत राहावे, की साचून जर राहिले तर पाणी घाण होते। तुमच्या मनामध्ये जे काही असेल ते बोलून मोकळे व्हा, जितके आतमध्ये राहील तितका तुम्हाला त्रास होत राहील। तेव्हा मधु म्हणते की आपण समोरच्याला आपलंसं मानून सर्व काही सांगून मोकळे होतो, परंतु समोरचा आपल्यापासून खूप काही लपून ठेवतो। हे असे झाल्यावर काय करावे हे तुझ्या आईने सांगितले का? तेव्हा मधु ही चहा ओतायला लागते, तर गुंजा म्हणते की आई मी दुसरा चहा टाकते, हा ओतू गेलाय पुरेसा नाही। तेव्हा लगेच मधु म्हणते की आम्ही जितका आहे तितका घेण्यात समाधान मानतो, गोष्टीच्या मागे आम्ही धावत नसतो। तेव्हा गुंजा म्हणते की मी साहेबांना चहा देते, तुम्ही खूप दमल्यासारखा दिसतात, तुम्ही इथे टेकून जरा आराम करा। तर मधुला आणखीन धक्का बसतो आणि गुंजा ही मधुच्या हातातील ते कप आणि स्ट्रे घेण्याचा प्रयत्न करत असते आणि आई सोडा असे बोलते, तर मधु म्हणते की नाही गुंजा, काही गोष्टी हातातून सुटू नये असे वाटत असेल तर त्या वेळीच धरून ठेवावे लागतात। आणि गुंजाच्या हातातील तो स्ट्रे हिसकावून घेऊन ती गुंजाला म्हणते की इथून पुढे कबीरला काय हवं काय नको हे मी बघत जाईल, आणि अर्थात त्याची बायको सुद्धा आहे, तू तस्ती घेण्याची काही गरज नाही आणि तसंही ज्याचं काम त्यानेच करावे तेच बरे असते, हे तुला समजले का? आणि रागाने ती तेथून चहा घेऊन इकडे कबीरच्या रूममध्ये येत असते, तर गुंजा खूप रडत असते। नक्की मधुला काय झाले याच्या तिला टेन्शन येते। तर इकडे मृण्मयी ही कबीरला म्हणत असते की माझ्या प्रश्नाची उत्तर जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मी तुला कुठेही जाऊन देणार नाही। कबीर सुद्धा रागाने म्हणतो की प्रश्नाची उत्तरं द्यायला इथे किराणा दुकान वगैरे नाही की एका हातामध्ये सामान द्यायला आणि एका हातामध्ये पैसे घ्यायला। मृण्मयी म्हणते की कबीर या प्रश्नाची उत्तरं माझ्यासाठी किती महत्वाची आहे हे जर तुला समजले असते तर तू असा वागलास नसता। कबीर म्हणतो की मृण्मयी तुला विषय वाढवण्याची सवयच लागली। तेव्हा मृण्मयी म्हणते की हो, कारण तू मी जे काही प्रश्न विचारले ते तू टाळतोच आणि मला सरळ सरळ शब्दामध्ये उत्तर दे की हे असे गंडेदोरे तुला बांधण्या म्हणजे साठी तुझ्या आयुष्यामध्ये असे घडलेच काय, तू इतका बदललास का, या प्रश्नाची उत्तर दे। आणि कबीर रागाने बाहेर निघून येतो, तर मृण्मयी सुद्धा त्याच्या मागे येते। तर मधु विचारते की कबीर काय रे, इतक्या घाईघाईत तू कुठे निघालास, चहा तर घेऊन जा। तर मृण्मयी येते आणि प्रश्न विचारल्यावर याला घाईच होत असते। मधु विचारते की मृण्मयी तुला नेमकं काय म्हणायचे, तर तेवढ्यात गुंजा सुद्धा बाहेर आलेली असते आणि ती सुद्धा हे सर्व बघते। तेव्हा मृण्मयी रागाने मधुला म्हणते की तू यालाच विचार, याला सर्व काही माहीत असते। कबीर म्हणतो की मृण्मयी प्लीज, आपल्यातला विषय आहे, आपण बोलून सॉल्व्ह करू, घरातील सर्वांना इग्नोर करायची गरज नाही। तेव्हा मधु म्हणते की कबीर तुझ्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीमध्ये अख्खं घर हे इग्नोर असते, आजवर तर आहे परंतु इथून पुढे सुद्धा राहील। तेव्हा कबीर म्हणतो की आई नवरा बायकोच्या पर्सनल असे काही गोष्टी असतात, परंतु हिला पर्सनल काही ठेवायचेच नाही।
तेव्हा मधू सुद्धा मृण्मयीचीच बाजू घेते आणि नवरा बायकोच्या कुठल्या पर्सनल गोष्टी ह्या जगासमोर आणायच्या असतात आणि कुठल्या त्या पर्सनल ठेवायच्या असते याचे तात्पर्य हे प्रत्येक स्त्रीला असते। तेव्हा मृण्मयी म्हणते की आत्तू तू एकदम बरोबर बोलते आणि याला हल्ली प्रत्येक गोष्टी ह्या लपून ठेवण्याची सवयच लागली। तेव्हा कबीर मृण्मयीवर रागवतो आणि लहान मुलीसारखी आईकडे काय तक्रार करत असते माझी, तुझा हा बालिशपणा बंद कर। मृण्मयी म्हणते की मी जे काही करते तो बालिशपणा, आणि कबीरच्या हाताला धरून जो धागा गुंजाने बांधलेला असतो तो धागा ती मधूला दाखवते आणि हे काय आहे असे सर्वांना म्हणजे ती कबीरला विचारते, आणि हा बालिशपणा नाही का? तेव्हा कबीर आपल्या हाताची ती बाही असतो तो खाली करतो आणि काही नाही, कारण तुला सवयच झाली माझ्यावर संशय घेण्याची। धाग्यासारखा धागा आहे तो साधा, त्यात इतकं ओव्हर ऍक्ट करण्याची गरजच नाही। मी म्हणते की कबीर मी ओव्हर ऍक्ट करत नाही आणि संशय तर अजिबातच घेत नाही। मी फक्त साधा प्रश्न विचारला की हा धागा कसला आहे आणि तो कोणी बांधला? बाबांनी तुझ्यासाठी इतकं प्रेमाने घड्याळ आणलेलं तू घेतले नाहीस आणि हा धागा बांधला, म्हणजे ज्याने कोणी तुला हा धागा बांधला तर बाबांपेक्षा त्याच्यावर तुझे जास्त प्रेम आहे का? तेव्हा मधू विचारते की कबीर मृण्मयी तुला काय विचारते की हा धागा कसला आहे? तर कबीर मात्र हा मधूकडेच बघू लागतो। मधू विचारते की कोणी बांधला आणि तू काहीतरी आमच्यापासून नक्की लपवतोस। तेव्हा गुंजा खूप घाबरते आणि साहेबा तुम्हाला माझ्यामुळे खूप काही सहन करावे लागते आणि ऐकून घ्यावे लागते। कबीर काही उत्तर देत नसतो। मधू म्हणते की तुझी बायको आणि आई तुझ्या उत्तराची वाट बघतात कबीर। तर कबीर म्हणतो की मला हा धागा उमेरने बांधला, तर मधूला धक्का बसतो। तर मृण्मयी म्हणते की उमेरने तुला हा धागा का बांधला? तर कबीर म्हणतो की माझ्यावर संकट येत असतात म्हणून बांधला, माझ्या रक्षणासाठी बांधला आणि तुमचे समाधान झाले असले तर, असे बोलून कबीर लगेच निघून जातो। मृण्मयी रागाने आपल्या रूममध्ये निघून जाते। तर तूही विचार करते की कबीर तू इतका खोटारडा कधीपासून झाला रे? गुंजा ही मधूकडेच बघत असते। काल मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं त्याच्यावर माझा विश्वास बसत नव्हता, परंतु आज तू तर ढळढळीत सर्वांसमोर खोटं बोलला, त्यावरून माझ्या लक्षात आले की माझे संस्कार हे खूप तकलादू निघाले। बाकीच्यांचं सोड कबीर, परंतु 7 जन्म तुला ज्या म्हणजे जिच्याबरोबर नातं निभायचं त्या मृण्मयी बरोबर सुद्धा तू खोटे बोलतो। असं इतके काय घडले की त्यासाठी तुला खोटे बोलावे लागते? तू कितीही सर्वांबरोबर खोटं बोलण्याचा प्रयत्न कर, परंतु मी माझ्या दादाचा विश्वासघात हा होऊन देणार नाही। आणि चहा तेथे टेबलवर ठेवून मधूचे लक्ष गुंजाकडे जाते आणि गुंजाकडे बघत ती रागाने परत आतमध्ये निघून जाते। तर गुंजा विचार करते की साहेबा माझी चूक झाली, माझ्यामुळे तुम्हाला तुमच्या लग्नाच्या बायकोसोबत आणि आईसोबत खोटे बोलावे लागले आणि हा धागा तुम्हाला आणखीन खोल दरीमध्ये घेऊन जाईल, त्यामुळे हा धागा तुम्हाला सोडावेच लागेल। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये मधू ही कबीरला विचारते की गुंजाने तुला तो धागा कोणत्या नात्याने बांधला? तुझं आणि गुंजाचं काय नातं आहे? तर कबीर म्हणतो की नवरा बायको डोंगरवाडीमध्ये आम्हाला लग्न करावे लागले हे मी तुला सांगणारच होतो। तर लगेच मधू सनकण्याची कबीरच्या कानामागे देते। तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।